इंडियन फूड्स अँड मसाल्यामध्ये तुमचे मनापासून सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला मकर संक्रांत स्पेशल तिळाची वडी कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे। बिना पाकाची जगातील सगळ्यात सोपी आणि मौसूत अशी तिळाची वडी म्हणजे तिळगुळाची वडी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, 1 वाटी गूळ घेतलाय, 1 वाटी तीळ, अर्धा वाटी शेंगदाणे आणि 1 चमचा इलायची पावडर। तर प्रथम अगोदर तीळ भाजून घ्यायचे। ते तीळ मस्त खरपूस गुलाबी रंग होईपर्यंत भाजून घ्यायचे। मध्यम गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे। 3 ते 4 मिनिटांमध्ये आपले तीळ भाजून होतात। माझे तीळ एक गावरान आहे, त्याचं पॉलिशचे वगैरे नाही, तर त्यामुळे टेस्ट पण छान येते। कसं तडतड वाजायला लागले म्हणजे तीळ मस्त भाजले असले। तीळ मस्त आपले भाजून झाले, मी काढून घेते। याच्यामध्ये ते अर्धा वाटी आपण शेंगदाणे घेतले, ते पण मंद आचेवर असे भाजून घ्यायचे। आता शेंगदाणे पण भाजून झाले, ते पण काढून घेते। आता दोन्ही वस्तू आता थोड्या जाडसर बारीक करून घेते। आता हे तीळ आहेत आपण भाजलेले, आता बारीक करून घेते। जास्त बारीक पण नाही करायचे, थोडं म्हणजे बारीक करताना कमी जास्त करायचं आहे। ते काढून घेते। त्याच्यामध्ये हे शेंगदाण्याचे मी अर्धवट काढलेत वरचे साल। शेंगदाणे पण अशा प्रकारे थोडे जाडसरच ठेवले। तर हे याच्यामध्ये मिक्स करायचे। आपल्याला ज्या ताटामध्ये वडीची करायची त्यामध्ये अगोदर तूप लावून घ्यायचं आहे। आपण नंतर गुळाचा पाक करणार आहोत। असं चव बाजूने त्याला तूप लावून घेतले। आता आपण हे साईडला ठेवू। आता कढईमध्ये आपल्याला तो गुळाचा पाक करायचा आहे। पाक म्हणजे पूर्ण पाक नाही करायचा, थोडं फक्त आपल्याला गुळ हे वितळून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये मी एक गावरान साजूक तूप 2 चमचे टाकते। आणि तूप पूर्ण असं हलवून घ्यायचं, म्हणजे पूर्ण कढईला ते लागलं पाहिजे खाली तळाशी, म्हणजे आपला गुळ हा खाली लागणार नाही। आता हा जो गुळ घेतलेला आहे तो त्यामध्ये टाकते। तो फक्त आपल्याला आता वितळून घ्यायचा आहे। तो एकसारखं हलत राहायचं, म्हणजे खाली तो लागेल। आपले तर गुळ वितळला आहे, त्याच्यामध्ये आपण हे जे मिक्स केलेलं आहे शेंगदाणे आणि तीळ ते आपण टाकणार आहे। आणि गॅस हा बारीक ठेवायचा आहे आणि एकसारखं हलत राहायचं आहे। पूर्ण एकत्र करायचं आहे, आपल्याला एकजीव करायचं आहे पूर्ण। सगळे हे मिश्रण एकत्र झाले। 1-2 मिनिटं वापरून घ्यायचं त्याला, नंतर आपण वड्या करू। त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकली मी, पूर्ण आणखी एकत्र करून घेऊ। ते झालं तयार। त्याला ताटामध्ये टाकून घेते।
त्यामुळे आपल्या हाताने नाही पसरवायचं, याला तर वाटेने किंवा सह्याने असं करून घ्यायचं. हे पूर्ण थापून झाले, म्हणजे वाटेने केलं आहे मी, हाताने नाही करायचं कारण त्याला चटके बसतात, त्यामुळे वाटेनेच करायचं. आणि 15 ते 20 मिनटामध्ये आपल्या त्या वड्या रेडी होतील. तर थंड झाल्यानंतरच त्याला कट करायचं. तिळे वरतून पसरवते, थोडेसे वाटेने आपण त्याला प्रेस करू. त्याच्या वड्या तर थंड झाले मिश्रण, आपण त्या वड्या कट करू. हे पहा, एकदम मऊ असे आपल्या वड्या रेडी आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.